बघा आपल्याकडे एक प्रश्न आहे की जो कंबाईन ग्रुप सीच्या परीक्षेला म्हणजे 2022ला प्रश्न विचारण्यात आला होता। तर या प्रश्नामध्ये काय करायचं आपल्याला, प्रश्न काय होता, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स। म्हणजे काय आहे की आपल्याला जवळपास 3 वाक्य दिलेले आहेत आणि त्या 3 वाक्यामध्ये बरोबर वाक्य म्हणजे ग्रॅमॅटिकली कुठलं वाक्य हे बरोबर आहे, व्याकरणीय दृष्ट्या ते आपल्याला ओळखायचं आहे। आता याच्यात पहिलं वाक्य बघा, ए नंबरला काय म्हटलेलं आहे की ही इज अ फायनेस्ट यंग प्लेयर अराउंड ॲट द मोमेंट। आता बघा वाक्य काय म्हटलेलं आहे, वाक्याचा सब्जेक्ट आहे ही, त्याच्यानंतर इज काय आपलं हेल्पिंग वर्ब आहे। आता बघा इथं काय म्हटलेलं आहे, अ फायनेस्ट यंग प्लेयर, प्लेयर काय हे आपलं नाऊन आहे आणि हे जे आहे ना यंग प्लेयर आणि हा फायनेस्ट जे आहे ना हे ॲडजेक्टिव्ह। आता ॲडजेक्टिव्हच्या किती डिग्री असतात, पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री। मग जर का सुपरलेटिव्ह डिग्री वाक्यामध्ये येत असेल तर त्याच्यामध्ये काय असते माहित आहे का, आर्टिकल हे ए अँड नाही येत तर द आर्टिकल येते। म्हणजे इथं अ आर्टिकल नाही यायला पाहिजे, द आर्टिकल यायला पाहिजे। आपल्याला वाक्य काय करेक्ट ओळखायचं आहे, म्हणजे हे पहिलं वाक्य आपलं काय चुकीचं आहे। त्याच्यानंतर बी वाला बघा, शी वॉज अ कंपनी डायरेक्टर व्हेन शी रिटायर्ड। काय ती जेव्हा रिटायर होईल ना तेव्हा ती कोण होणार माहित आहे, कंपनीची डायरेक्टर होणार। आता डायरेक्टर म्हणजे काय असते, पोझिशन आहे, एक स्थान आहे। डायरेक्टर बघा पोझिशन आहे। एखादा डॉक्टर असेल किंवा लॉयर असेल किंवा मॅनेजर असेल तर हे सर्व काय माहित आहे का, एक पोझिशन आहे। प्रायव्हेट असेल पोझिशन किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये किंवा गव्हर्नमेंट असेल, जे काही असेल। आता डायरेक्टर जर काय असेल तर आपण काय म्हणतो, अ डायरेक्टर। डॉक्टरच्या आधी अ डॉक्टर, लॉयरच्या आधी काय करतो आपण, अ लॉयर। त्याच्यानंतर काय असते, लॉयर किंवा ॲडव्होकेट जर का असेल तर ॲन ॲडव्होकेट म्हणतो। आणि मॅनेजरच्या आधी काय, ए आर्टिकल। म्हणजे साधी सरळ कन्सेप्ट काय, कंपनी डायरेक्टर जे आहे ना तर याच्या आधी अ आर्टिकल यूज झालेला आहे, कारण की हे पोझिशन आहे आणि जेव्हा ती रिटायर होईल तो तर विषय नाही आहे, म्हणजे हे आपलं ग्रॅमॅटिकल बरोबर आहे। त्याच्यानंतर बघा सी मध्ये काय म्हटलेलं आहे, सिडनी इज द कॅपिटल सिटी ऑफ न्यू साऊथ वेल्स। आता बघा सिडनी काय आहे आपल्या वाक्याचा सब्जेक्ट, इज काय आपलं हे वर्ब आहे, बाकीचा ऑब्जेक्टिव्ह पार्ट आहे। बघा सिटी हे नाऊन आहे, कॅपिटल हे ॲडजेक्टिव्ह आहे, म्हणजे स्पेसिफिक आहे म्हणून द आर्टिकल इथे यूज झालेला आहे। त्याच्यानंतर बघा ऑफच्या आधी नाऊन आलेला आहे, ऑफच्या नंतर पण नाऊन यायला पाहिजे। आता हे जे साऊथ वेल्स जे आहे ना हे एका सिटीचं नाव आहे, सिटी नेम आहे। मग साऊथ वेल बघा यस कॅपिटल आहे, वेल्स कॅपिटल आहे। आता इथं जे न्यू होतं ना तर न्यू हे स्मॉल लेटर्समध्ये आहे, तर इथं मोठ्यामध्ये येणार कॅपिटलमध्ये न्यू साऊथ वेल्स। म्हणजे असा पण ग्रामरचा एरर असतो, त्यामुळे हे जे 3rd नंबरचं वाक्य जे आहे ना हे आपलं चुकीचं आहे। मग बरोबर येणारं वाक्य कुठलं होतं याच्यामध्ये, फक्त बी वाला। म्हणजे बी वाला ऑप्शन कुठं आहे, 2 नंबरचा जे ऑप्शन आहे ना हे आपला ग्रॅमॅटिकल परफेक्ट आहे, म्हणजे हे आपला आन्सर असणार आहे। ठीक आहे।